नमस्कार मित्रहो, मी ॲडव्होकेट अजिंक्य रेड्डी. आपण पाहताय शिरस्ता. नुकतंच नवी दिल्ली येथे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक धक्कादायक व अतिशय दुर्दैवी अशी एक घटना घडली. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू असता माननीय न्यायमूर्तींच्या समोर एका सुनावणी दरम्यान एक याचिकाकर्ता ज्याचं नाव प्रबल प्रताप आहे, या याचिकाकर्त्याने थेट न्यायपीठावर कागदपत्र भिरकावले. तसेच माननीय श्री सूर्यकांत साहेब यांच्या संदर्भात काही अपशब्द वापरले. मित्रहो, न्यायपीठासमोर कागदपत्र भिरकावणारी ही सर्वोच्च न्यायालयातील बहुतेक पहिलीच घटना असावी. तसेच माननीय सरन्यायाधीश यांच्याबद्दल अपशब्द वापरणारी देखील ही पहिलीच घटना असावी. एक वकील म्हणून तसेच एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी या दुर्दैवी घटनेचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. सदर घटनेची कायदेशीर बाजू आपण समजून घेऊ. भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायालयाचा सन्मान राखण्यासाठी, न्यायालयाची अखंडता अभेद्य राहण्यासाठी जनमानसांमध्ये, नागरिकांमध्ये न्यायालयाच्या आदेशाबाबत, आदेशाच्या पालनाबाबत गांभीर्य असावे याबद्दल विविध तरतुदी आपल्या घटनाकारांनी केलेल्या आहेत. तसेच विधिमंडळाने देखील याबाबत विविध कायदे केलेले आहेत. तर आपण सर्वप्रथम घटनात्मक तरतुदी काय आहेत त्याबद्दल पाहूया. तर राज्यघटनेतील अनुच्छेद 129 व अनुच्छेद 215 याबाबत महत्त्वपूर्ण आहेत. तर राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक 129 अन्वये सुप्रीम कोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. तसेच राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक 215 अन्वये उच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. आता कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय? तर मित्रहो, कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे असे कोर्ट ज्याचा ते निकाल कायमस्वरूपी जतन केले जातात व सदर निकालाचा उपयोग भविष्यातील खटल्यासाठी पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. आणि त्यापुढं दुसरा भाग कोर्ट ऑफ रेकॉर्ड जे आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्डला न्यायालयीन अवमान झाला असता शिक्षा देण्याचे अधिकार असतात. सदरची तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद 129 व 215 अन्वये माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच माननीय उच्च न्यायालय याबाबत तरतूद आहे. आता यापुढं आपण पाहूया न्यायालयीन अवमान कायदा. संसदेने 1971 साली न्यायालयीन अवमान कायदा पारित केलेला आहे. न्यायालयीन अवमान कायदा 1971 याचे आपण अवलोकन केले असता सदर कायद्याच्या कलम 2 मध्ये विविध प्रकारच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सिव्हिल कंटेम्प्ट आणि क्रिमिनल कंटेम्प्ट अशा 2 प्रकारचे कंटेम्प्ट बद्दल तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सेक्शन 2 सबसेक्शन बी आणि सी जर आपण बघितलं तर सेक्शन 2 सबसेक्शन बी मध्ये सिव्हिल कंटेम्प्टची डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळते. सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन आदेश असेल, कुठल्याही प्रकारचे न्यायालयाची रिट असेल, कुठल्याही प्रकारची न्यायालयाची डिक्री असेल, सदर आदेशाचे पालन करण्यास किंवा सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे म्हणजे सिव्हिल कंटेम्प्ट. अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्याच्या कृत्यास सिव्हिल कंटेम्प्ट अशा प्रकारची व्याख्या करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सदरची टाळाटाळ ही जाणीवपूर्वक असणे गरजेचे आहे. तर त्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन सी मध्ये क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजेच फौजदारी अवमान याबद्दल व्याख्या दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही कृतीद्वारे, शब्दाद्वारे, प्रकाशनाद्वारे न्यायालयाची प्रतिमा मलिन करणे किंवा न्यायाधीशांवर अपमानास्पद टिप्पणी करणे किंवा न्यायदानाच्या प्रक्रियेत थेट अडथळा निर्माण करणे या गोष्टींचा समावेश होतो. तर आपण यापुढे पाहूयात सदर प्रकरणी किंवा न्यायालयीन अवमान कायद्याच्या अंतर्गत शिक्षेची तरतूद काय आहे. तर मित्रहो, या कायद्याच्या कलम 12 अन्वये न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीस 6 महिने कारावास किंवा 2000 रुपये दंड किंवा दोन्हीही अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते. तर मित्रहो, सदरची जी घटना घडली त्या घटनेवर संबंधित न्यायपीठाने सदर
याचिकाकर्त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्याचे टाळलेले आहे। सदर प्रकरणी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन तसेच सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन यांनी देखील सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सदरच्या व्यक्तीवर ज्याने हा न्यायालयीन अवमान केला कडक कारवाई व्हावी अशी विनंती माननीय सर्वोच्च न्यायालयाला केलेली आहे। यापुढे जाऊन जर आपल्याला माहिती घ्यायची राहिली तर तो जो व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश यांच्या विरोधात अपशब्द उद्गारण्यात आले, त्या व्हिडिओच्या सर्क्युलेशन बाबतीत नियमावली करण्यात यावी याबद्दल देखील सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन व सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन हे या आग्रही आहेत। तर मित्रहो, हा होता भारतातील न्यायालयाबाबतचा अवमान कायदा किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स ॲक्ट 1971। मित्रहो, अशाच प्रकारची एक घटना आपण जर नजीकच्या काळातली आठवण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्टातील एका रजिस्टर्ड ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड यांनी सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सरन्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी चालू असताना सदर वकिलाने आपला बूट हा न्यायपीठासमोर जेथे माननीय सरन्यायाधीश बसलेले होते ह्या न्यायपीठासमोर सदरचा बूट भिरकावला होता। त्यावेळीही सर्वोच्च न्यायालयातील माननीय न्यायमूर्तींनी सदरच्या विधिज्ञाची मानसिक स्थिती पाहता सदर विधिज्ञावर कोणतीही कारवाई करणे टाळलेले होते। अशा प्रकारे वारंवार न्यायपीठांवर हल्ले होत आहेत, म्हणून यामुळे वेळोवेळी न्यायालयाचा अवमान करणे हे अशा प्रकारचे कृत्य न्यायालयाच्या सन्मानास वारंवार बाधा पोहोचवत आहेत, तसेच न्यायालयाचा सन्मान कमी करत आहेत। अशा प्रकारचे कृत्य हे माझ्या मते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजेच न्यायालयाचा अवमानच आहे। अशा व्यक्तींना जास्तीत जास्त शिक्षा माझ्या मते व्हायला हवी। केवळ त्यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती या कारणामुळं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कार्यवाही करणे टाळले, म्हणून सदरचे प्रकरण तिथेच थांबले असं माझं एक वैयक्तिक मत आहे। आपल्याला काय वाटते या घटनेबाबत? न्यायालय ही कोणत्याही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत। न्यायालयांमुळेच लोकशाहीचे अस्तित्व टिकून आहे, म्हणून न्यायालयाची पवित्रता तसेच न्यायालयाचा सन्मान अबाधित राहणे हे अतिशय गरजेचे आहे। सदरच्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटते? अशा प्रकारच्या समाज प्रवृत्तीवर ज्या वेळोवेळी न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये थेट अडथळा निर्माण करतात याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्याला सदरची कायदेशीर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।